विश्वासार्ह नाही असं कोर्टानं या निकालावेळी म्हटलेलं आहे। आणि सगळ्या पक्षांतराची जी खासदारांची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। 24 तास पोलीस घराच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहे। खरं तर Y+ सुरक्षा जी आहे ती खासदारांना या पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे घर आणि निवासस्थान जे आहेत त्या तर धाराशिव मधली आपण दृश्य पाहत होतो। कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती जल्लोष साजरा करण्यात येतोय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहत होतो। पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदाराची साक्ष ही विश्वासार्ह नाही असं म्हणत कोर्टानं हा महत्त्वपूर्ण असा निकाल दिलेला आहे। या खटल्यामध्ये माफीच्या साक्षीदाराच्या आधारावरती शिक्षा देता येत नाही असं कोर्टानं नमूद केलं। आणि हा धागा खरं तर सरकारी पक्षासाठी महत्त्वाचा होता, मात्र वारंवार जबाब बदलल्यामुळे माफीच्या साक्षीदाराचा जबाब हा ग्राह्य धरता येणार नाही असं कोर्टानं म्हणत सगळ्याच आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे। संशयाचा फायदा घेऊन सर्व आरोपींवरती गुन्हा सिद्ध होत नाही आणि म्हणून न्यायालय आरोपींना निर्दोष मुक्त करत आहे असं या निकाल वाचनावेळी न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। आणि सगळ्या आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे। माफीच्या साक्षीदाराच्या जबाबामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि त्यानंतर हा महत्त्वाचा निकाल देण्यात आला आहे। कोर्टानं पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष मुक्तता केलेली आहे। पवनराजे हत्या प्रकरणात 20 वर्षांना आज निकाल समोर आलाय। कोर्टानं पुराव्याअभावी सर्वांना निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि धाराशिवमध्ये हे प्रकरण 20 वर्ष राजकीय पटलावर गाजत होतं। भाजप कार्यकर्ते आहेत, डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे कार्यकर्ते सगळे आहेत। निर्दोष मुक्तता झाली, काय पहिली प्रतिक्रिया? सत्यमेव जयते। सत्य हे परेशान होऊ शकतं, परंतु पराजित अजिबात होऊ शकत नाही। आज गेले 20 वर्ष एका कुटुंबाला वेठीस धरण्याचं काम हे विरोधी पक्षाने केलं। पवनराजे निंबाळकर यांची दुर्दैवी हत्या झाली। ते दुर्दैवी हत्येचं त्यांनी त्या दुर्दैवी हत्येचे भांडवल करण्याचं राजकीय भांडवल करून केवळ डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या कुटुंबियाला वेठीस धरण्याचं काम करण्याचं काम त्या खासदार साहेबांनी केलेलं आहे। त्यांचे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या कुटुंबावर हा फार मोठा अन्याय झालेला आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे स्वच्छ चारित्र्याचे नेते होते। डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब हे अतिशय प्रेमळ प्रामाणिक नेते होते। जुने कार्यकर्ते आहेत तुम्ही डॉक्टर पद्मसिंह पाटलांचे। या सगळ्या प्रकरणामध्ये काय काय आरोप झाले होते, आता निर्दोष मुक्तता झाली आहे, काय आजची भावना आहे? निर्दोष मुक्तता झाल्यामुळं आम्हाला फार आनंद झाला, कारण अशा सज्जन माणसाला अडकवण्याचा जो प्रयत्न केला खासदारांनी ते अतिशय दुर्दैवी आहे। कारण कसं झालं, बाप मेला म्हणून त्याने आपलं भांडवल केलं आणि 3 वेळेस निवडून आले आणि सांगितलं की मी मोदीमुळे आलो नाही। दुसऱ्या वेळेस म्हणले मी हत्या प्रकरणात तुमच्यावर काही गुन्हे दाखल झाले होते, त्यावेळेस मोर्चे निघाले होते। आज निर्दोष मुक्त निकाल आल्यानंतरची भावना काय? चांगली भावना आमच्यावर सुद्धा असेच ज्यावेळेस साहेबांना अटक झाली होती त्यावेळेस आमच्यावर सुद्धा केसेस झाल्या होत्या। त्या केसेस अजून सुद्धा चालू आहेत। आज निकाल आला, 20 वर्ष राजकारण याच्या भोवती फिरलं आणि निकालानंतर पुराव्याअभावी निर्दोषता ही केली आहे। त्याच्यामध्ये कसं आहे की सत्य परेशान होऊ सकता है। तर या निकालावेळी कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊयात। सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत आहोत। खटल्याची सारी भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षीवर होती। माफीच्या साक्षीदाराने जबाब वारंवार बदलले, ते विश्वासार्ह नाहीत असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याबरोबरच कोणत्याही आरोपींविरुद्ध ठोस पुरावे मिळाले नाहीत। पोलीस सीबीआयच्या तपासामध्ये अनेक विसंगती आणि त्रुटी आढळलेल्या आहेत असं देखील कोर्टानं या निकालावेळी म्हटलेलं आहे आणि हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला आहे। पवनराजे हत्या प्रकरणामध्ये आज निकालाचा दिवस होता आणि याच वेळी कोर्टानं हा महत्त्वपूर्ण असा निकाल देऊन आरोपींची निर्दोष अशी मुक्तता दिलेली आहे। तर आताच्या घडीची एक मोठी अपडेट जाणून घेऊयात। शिवसेनेमध्ये जाण्याचा मार्ग हा अजूनही मोकळा नाही।
मतदारसंघामध्ये जाऊन मी माझा निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली आहे. शिंदे सेनेमध्ये जाण्याचा अजून निर्णय झालेला नाही असं देखील ते म्हणतायत. आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय. ओमराजे निंबाळकर यांची निकालानंतर ही प्रतिक्रिया समोर येतेय. मतदारसंघामध्ये जाऊन मी माझा